Hello student, welcome back to our channel Chemistry Champion. Today's lecture we will see about what is the electron affinity. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे की इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजेच काय. इलेक्ट्रॉन अफिनिटीलाच आपण इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असं सुद्धा म्हणतो. तर व्हिडिओला सुरू करायच्या अगोदर जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. लेट्स स्टार्ट. व्हॉट इज इलेक्ट्रॉन अफिनिटी. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला जर का मोबाईल आवडतो तर त्याला तो मोबाईल घ्यावा लागेल ना विकत. तर तो मोबाईल विकत घेण्यासाठी तो जो पैसे त्याला देतो, फॉर एक्झाम्पल त्याला मोबाईल घ्यायचा आहे तर त्याला काहीतरी घ्यायचं आहे तर त्याला त्याच्यासाठी पे करावं लागतं, त्याला त्यासाठी त्याची एनर्जी खर्च करावी लागते. त्याचप्रमाणे कुठल्याही ॲटमला जर का इलेक्ट्रॉन हा गेन करायचा असेल, इलेक्ट्रॉन हा घ्यायचा असेल तर त्यालासुद्धा त्याची एनर्जी खर्च करावी लागते, एनर्जी लॉस करावी लागते. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. ॲफिनिटी या शब्दाचा अर्थ होतो लविंग. इलेक्ट्रॉन म्हणजे ज्याला इलेक्ट्रॉन हे आवडतात. ज्याला इलेक्ट्रॉन आवडणार तेच तर इलेक्ट्रॉन घेणार ना, म्हणून आपण याला इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणतो. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. द एनर्जी रिलीज्ड व्हेन अन इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू आयसोलेटेड गॅसियस स्टेट ॲटम. इलेक्ट्रॉनला ॲटममध्ये ॲड करण्यासाठी जी एनर्जी खर्च होते त्या एनर्जीलाच आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असं म्हणतो. समोर तुम्हाला क्लोरीनचं एक्झाम्पल दिसत असेल. क्लोरीननी इलेक्ट्रॉन हा गेन केला तर त्याने स्वतःकडील एनर्जी ही रिलीज केली. एक्झोथर्मिक रिॲक्शन झाली. किती एनर्जी रिलीज केली? -49 किलोजूल पर मोल. त्याने इलेक्ट्रॉन हा गेन का केला? कारण की क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन आहे, त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. त्याला गरज असल्यामुळे त्याने तो इलेक्ट्रॉन हा गेन केला. त्यासाठी त्याला एनर्जीही काही खर्च करावी लागली आणि त्या एनर्जीलाच आपण काय म्हणणार? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. आता आपण बघूया व्हॉट इज मेंट बाय हायर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी अँड व्हॉट इज मेंट बाय लोअर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. हायर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे काय आणि लोअर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजेच काय? तर हायर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजेच सम एलिमेंट लव टू गेन इलेक्ट्रॉन इझिली लॉस हायर एनर्जी. काही असे इलेक्ट्रॉन असतात की जे इलेक्ट्रॉन हे इझिली गेन करतात आणि एनर्जीही इझिली लॉस करतात. लॉस हायर एनर्जी त्यांनाच आपण हायर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असं म्हणतो. अँड सम एलिमेंट डज नॉट गेन इलेक्ट्रॉन इझिली लॉस लोअर एनर्जी. काही असे एलिमेंटसुद्धा असतात की जे इझिली इलेक्ट्रॉन गेन करत नाही आणि लोअर एनर्जी लॉस करतात, त्यांना आपण लोअर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असं म्हणतो. तर नॉन मेटल्स जे असतात ते सर्व हायर इलेक्ट्रॉन ॲफिनिटीमध्ये येतात आणि मेटल्स जे असतात ते लोअर इलेक्ट्रॉन ॲफिनिटीमध्ये येतात. सेकंड क्वेश्चन आहे, व्हाय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इन्क्रीज अक्रॉस द पिरियड. इन अ पिरियडिक टेबल अक्रॉस पिरियड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ही इन्क्रीज होते. बट का इन्क्रीज होते? बिकॉज ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. जेव्हा आपण पिरियडिक टेबलमध्ये लेफ्टकडून राईटकडे जातो तर ॲटॉमिक साईज ही डिक्रीज होते, ॲटॉमिक नंबर हा इन्क्रीज होतो. इलेक्ट्रॉन आर नियर द न्यूक्लियस. ॲटॉमिक साईज ही लहान असल्यामुळे जे इलेक्ट्रॉन आहे ते नियरर आहे न्यूक्लियसच्या. अँड हेन्स इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इन्क्रीजेस अक्रॉस द पिरियड. फॉर एक्झाम्पल क्लोरीन हॅज हायर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. सेकंड क्वेश्चन आहे, व्हाय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी डिक्रीजेस अक्रॉस द पिरियड. अक्रॉस पिरियड नाही, अक्रॉस द ग्रुप्स, तिथे चुकीनं पिरियड झालं. ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप्स ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ॲटमची जी साईज आहे ती इन्क्रीज होते बिकॉज मोअर शेल आर ॲडेड. मोअर शेल ह्या ॲड होत जातात त्यामुळे ॲटमची साईजसुद्धा इन्क्रीज होते. अँड हेन्स इलेक्ट्रॉन आर अवे फ्रॉम न्यूक्लियस. आणि यामुळेच इलेक्ट्रॉन जे आहे ते न्यूक्लियसपासून दूर असतात आणि याच रिझनमुळे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी डिक्रीज होते अक्रॉस द ग्रुप्स. आय होप तुम्हाला इलेक्ट्रॉन ॲफिनिटी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ॲफिनिटीचं व्हॅरिएशन इन पिरियडिक टेबल कसं असतं हे कळालं असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच केमिस्ट्रीचे एक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Thank you for watching my video on Chemistry Champion channel. Keep watching.